श्री स्वामी समर्थ. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. स्वामी भक्तीची गोडी लागली म्हणजे पूर्वजन्मीचे शुभ संचित आहे असे समजावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या आयुष्यातील काही निर्णय घेण्यास मदत, भविष्यातील काही संकेत स्वामींचा आपल्या भक्तांसाठी संदेश किंवा आशीर्वाद असू शकतात. समोर दोन पर्याय दिसत आहेत, त्यापैकी सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संकेत किंवा काही संदेश देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील निळ्या रंगाची गोकर्णाची फुले हा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, तुझे ग्रह कितीही वक्री असू दे, तुझ्या जीवनात कितीही साडेसातीचे भोग असू देत, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. कोणाचेही वाईट चिंतू नकोस. चांगले कर्म करत राहा. आम्ही तुझं कधीही वाईट होऊ देणार नाही. स्मरण करताच समोर उभे राहणारे, संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच मदतीला धावून येणारे, आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेणारे, सुखदुःखाच्या पलीकडील अंतिम सत्य असलेले असे स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बाळांनो, तुम्ही एका ब्रह्मांड नायकाच्या छत्रछायेखाली आहात, त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नका. विश्वास ठेवा. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतात, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे हे लक्षात ठेवा. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. फक्त संयम ठेवा. तुमची वेळ देखील लवकरच येणार आहे. लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामा येईल. पण स्वामी माऊली सांगतात, दररोज नामस्मरण करा, वाईट वेळच येणार नाही. कारण आपला हेतू शुद्ध असला की देवच आपल्याला सांभाळून घेतो. अरे नसेल कोणी तुझे, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारे आम्हीच आहोत. बाळांनो, ज्या गोष्टींसाठी तुम्ही दीर्घकाळापासून संघर्ष करत होतात त्या तुमच्या जीवनात नक्कीच सोप्या होणार आहेत. प्रत्येक अडचण आणि समस्यांनी दिवस रात्र तुम्हाला त्रास दिला, त्या संपत आहेत. प्रत्येक वाईट काळानंतर तो सुवर्ण काळ येतोच. धीर धरा आणि स्थिर राहा, कारण तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे येत आहे. जी स्वप्ने तुम्हाला एकेकाळी दूर वाटत होती ती आता खरी होत आहेत. जे काही मागण्याचा हक्क तुम्हाला होता ते आता न मागताच तुम्हाला मिळत आहे. तो क्षण जवळ येत आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे चक्र फिरणार आहे. सुख, समृद्धी, आनंद तुमच्या जीवनात येत आहे. आनंदाचा खजिना तुमच्या दारी उभा आहे. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. बाळांनो, तुम्ही आणि मी मिळून शक्य नाही असं या जगात काहीच नाही. तुम्ही फक्त स्वच्छ नियत, श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करा आणि मग बघा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात. जीवनात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त ठाम राहा. निर्णय जरी चुकले तरी घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जसे आहात तसेच खूप खास आहात. इतरांना बघून, इतरांशी तुलना करून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वीकार हाच जीवनाचा पहिला मंत्र आहे. आणि आयुष्य जगताना असे जगा, पाण्यासारखे. कोणासोबतही एकरूप व्हा, पण स्वतःचे महत्व कमी होऊ देऊ नका. स्वतःला पटेल तसे वागा. दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नका, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही एकटे आहात. तुमच्यासोबत कोणीही नसेल तरी तुम्ही खचून जाऊ नका. तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही एकटेच पुरेसे आहात. एकटे उभे राहून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची हिंमत ठेवा, कारण हे जग तुम्हाला फक्त ज्ञान देईल, साथ नाही.
जगाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फक्त स्वतःवर प्रामाणिक विश्वास आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा. तुमचा विश्वास आणि श्रद्धाच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वतःला आवरायचं, स्वतःला बनवायचं, स्वतःला हसवायचं आणि आयुष्य जगायला शिकायचं. कोणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नका. कोणाचे वाईट झाले तर त्याला हसू नका. वेळेचे नेहमी भान ठेवा, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. बाळांनो, जे तुम्ही दुसऱ्यांना द्याल तेच तुमच्याकडे परत येणार आहे. मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा दुःख असो. त्यामुळे इतरांना देताना चांगलेच द्या, जेणेकरून भविष्यात तुमच्याकडे देखील चांगल्याच गोष्टी परत येतील. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, दररोज संध्याकाळी आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा 1 माळ जप करणे, श्री सुक्ताचे पठण करणे, कोणत्याही प्रकारच्या लोभाला मोहाला बळी न पडणे, अशा सेवा उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी पांढऱ्या गोकर्ण फुलांचा दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा आणि कर्म करताना सावध राहा, कारण मी तुम्हाला बघत आहे. तुमच्या अनंत जन्मांच्या कर्मांचा मी साक्षीदार आहे. आधी मी होतो, अंती पण मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंत रूपी समर्थ मीच आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुमच्या सोबत अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आहे. अरे, कोणीच कोणाच्या वाट्याचं नेत नसतं. तुझ्या वाट्याचं तुला मिळणारच आहे. कोणी तुझं वाईट करत असेल तर ते त्याचं कर्म, पण तू मात्र कोणाचं वाईट करू नकोस. हा तुझा धर्म आहे, हे विसरू नकोस. जसा विचार तुम्ही कराल तसंच तुमचं आयुष्य घडतं. आजपासून सुरुवात करा. स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवा आणि तुमचं मन आनंदी ठेवा, कारण तुमचा खरा आनंद तुमच्याच हातात आहे. परिस्थिती कशीही असो, मनावर नियंत्रण ठेवायला शिका. सकारात्मकतेकडे वळा, चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि नकारात्मक विचारांना दूर करा. पैस लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. सगळेच जण तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण तुम्हाला बोटही दाखवतील. ते देखील तुम्हाला स्वीकारावं लागेल, कारण बाळांनो, जब तक जिंदा है तब तक निंदा है, हे लक्षात ठेवा. लोक मेलेल्या माणसाला देखील 2-3 महिन्यानंतर लक्षात ठेवत नाही, आणि तुम्ही मात्र लोक काय म्हणतील या विचाराने थांबून स्वतःचं आयुष्य वाया घालवत आहात. जर तुमचे कष्ट, प्रयत्न प्रामाणिक असतील तर इतरांचा विचार करू नका, कारण जगाच्या नजरेत तुम्ही कसे आहात त्यापेक्षा आमच्या नजरेत तुम्ही कसे आहात हे जास्त महत्वाचे आहे. समोरचा चुकला तरी तुम्ही मात्र चुकू नका. भौतिक गोष्टींच्या जाळ्यात अडकू नका, आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत हे तुम्ही विसरू नका. रिकामा वेळ मिळाल्यावर तो व्यर्थ गोष्टींमध्ये घालवण्यापेक्षा नामस्मरणामध्ये, साधनेमध्ये घालवा. त्यासाठी कधीही आळस करू नका. तुमच्या पूर्वजन्मी अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी भगवंताने तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या सेवेमध्ये खंड पडू न देता दररोज सेवा करा, नामस्मरण करा. बाळांनो, अजून किती दिवस रडणार आहात तुम्ही एकट्यामध्ये? थांबवा आता हे सर्व. किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा त्रास करून घेणार आहात? आम्ही तुम्हाला हा जन्म रडण्यासाठी दिलेला नाही. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना, मग आमचे नामस्मरण करत राहा. आम्ही तुमच्या सोबतच आहोत, त्याचं गांभीर्य नाही का तुम्हाला? सर्व काही तुमच्यावरच आहे. लोकांचं काय? लोक तर बोलणारच. तुम्ही जर ठरवलं त्रास करून घ्यायचा नाही तर तुम्हाला त्रास होणारच नाही. माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये बसवलेले आहे, आणि आम्ही नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभी असतो. फक्त विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगलं करत असता तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते तुम्हाला आता दिसणार नाही. लक्षात घ्या, रस्ता खराब लागला, कितीही अडचणी आल्या म्हणून कधीही मागे वळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट
जास्त सुखमय असेल. बाळांनो, आम्ही तुमच्या अंतरात्म्यातच आहोत. आम्ही तुम्हाला कधीही हरू देणार नाही. या कलियुगामध्ये तुम्हाला एकटे सोडणार नाही. तुम्ही फक्त एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. देव सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होईल असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुट्ट्यात काही हात न कळत, पण जे हात हातात आहेत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुमचे, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. लक्षात घ्या, तुमच्या आतमध्ये सर्व शक्ती दडलेली आहे. तुम्ही फक्त त्या शक्तीचा शोध घ्या, त्या शक्तीला जागृत करा. कोणतेही चांगले कर्म करताना घाबरू नका. घाबरायचे असेलच तर फक्त तुमच्या वाईट कर्मांना घाबरा. तुमचा शत्रू बाहेर नाही तर तुमच्या आतमध्येच आहे. त्यामुळे कोण कसं वागला हा विचार करून स्वतःला त्रास करून घेणे बंद करा. आता फक्त पुढे कसं वागायचं हा विचार करा. नेहमी परमेश्वराच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. आजपर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही घडलं असेल ते कदाचित तुमच्या मनासारखं नसेल, पण विश्वास ठेवा, स्वामी जे करतात, भगवंत जे करतो ते तुमच्या भल्यासाठीच करत असतो. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्यामुळे त्रास होत आहे, त्यावेळी त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम बरे. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीला आणि स्वतःलाही सुखी ठेवणे जास्त चांगले. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. तुमच्या आयुष्यात जर तुम्ही काही चुका केलेल्या असतील आणि त्या चुकातून तुम्ही अनुभव घेतला असेल, तर बाळांनो, त्या चुका देखील मौल्यवान ठरतात. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना स्वामी सहस्त्र नामावलीचा जप करणे, तारक मंत्राचा जप करणे, औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.